नमस्कार, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर, जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा। ब्रह्मांडातील शक्तीची उपासना करण्याचे दिवस म्हणजे नवरात्र। ह्या नवरात्रीत दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते। अनेक भाविक 9 दिवस अनवाणी राहून उपवास करतात। असे मानले जाते की ह्या शारदीय नवरात्रीच्या काळात जे भक्तगण 9 दिवस उपवास करून देवी दुर्गेची विधीनुसार पूजा करतात, त्यांच्या सर्व समस्या दूर होतात। मित्रमैत्रिणींनो, नवरात्रीच्या ह्या 9 दिवसांमध्ये व्रताबरोबरच महत्त्वाचे असते व्रत कथा ऐकणे। ही कथा ऐकल्याने देवीची विशेष कृपा आपल्यावर होते। स्वतः ब्रह्मदेवांनी बृहस्पतींना सांगितलेली ही कथा अतिशय पावन आणि फलदायी अशी आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या नवरात्रीच्या कथेला। नवरात्रीच्या व्रतकथेनुसार एकदा बृहस्पतींनी ब्रह्मदेवाकडे चैत्र आणि अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या नवरात्रीचे महत्त्व जाणून घेण्याची इच्छा प्रकट केली। बृहस्पतीने ब्रह्मदेवांना या उपवासाचे फळ काय आहे, हे व्रत कसे केले जाते आणि हे व्रत प्रथम कोणी केले होते याविषयी सविस्तर माहिती देण्याविषयी विनंती केली। त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, हे बृहस्पती, मानवाच्या कल्याणाच्या दृष्टीने तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आहे। ज्या व्यक्ती देवी दुर्गेची मनोभावे भक्ती करतात त्यांच्यासाठी हे नवरात्रीचे व्रत सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे। हे व्रत केल्याने मनुष्याला सुख, समृद्धी, संपत्ती, ज्ञान आणि आनंद प्राप्त होतो। हे व्रत केल्याने रोग बरे होतात, घरात समृद्धी वाढते, विवाह जुळून येतात, सर्व पापांपासून मुक्ती मिळते। जो व्यक्ती हे नवरात्रीचे व्रत पाळत नाही त्याला अनेक दुःख सहन करावे लागतात। जर व्रत करणारी व्यक्ती दिवसभर उपवास करू शकत नसेल तर दिवसातून एकदा जेवण ग्रहण करावे आणि 10 दिवस नवरात्रीच्या उपवासाची कथा ऐकावी। हे बृहस्पती, ज्याने हे महाव्रत आधी केले आहे त्याची कथा मी तुला सांगतो। ब्रह्मदेव म्हणाले, प्राचीन काळी मनोहर नगरात पीठत नावाचा एक ब्राह्मण राहत होता। तो दुर्गा मातेचा मोठा भक्त होता। त्याला सुमती नावाची एक अतिशय सुंदर, सर्व गुण संपन्न अशी मुलगी होती। शुक्ल पक्षात चंद्र जसा कलेकलेने वाढतो तशी त्याची मुलगी मोठी होऊ लागली। पीठत दररोज दुर्गा मातेची पूजा करीत असत, तेव्हा सुमती सुद्धा तेथे नियमितपणे हजर असायची। पण एके दिवशी सुमती भगवतीच्या पूजेला उपस्थित राहिली नाही। मुलीचा असा निष्काळजीपणा पाहून तिचे वडील संतापले आणि मुलीला म्हणाले, हे दृष्ट मुली, आज तू भगवतीच्या पूजेला हजर राहिली नाहीस, या कारणामुळे मी तुझे लग्न कुष्ठरोगी किंवा एखाद्या गरीब व्यक्तीशी लावून देणार आहे। वडिलांचे हे बोलणे ऐकून सुमतीला खूप वाईट वाटले। ती वडिलांना म्हणाली, बाबा, मी तुमची मुलगी आहे आणि सर्व बाबतीत मी तुमच्या अधीन आहे। तुम्हाला पाहिजे तसे करा। माझा पती कोण होणार हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार तुम्हाला आहे। शेवटी माझ्या नशिबात जे लिहिले आहे तेच होईल, कारण कर्म करणे हे माणसाच्या अधीन आहे, परंतु फळ देणे हे देवाच्या हातात आहे। तिचे हे बोलणे ऐकून पीठतला अजूनच राग आला। त्याने संतापून आपल्या मुलीचे लग्न एका कुष्ठरोग्याशी लावून दिले आणि रागातच तिला म्हणाला, हे घे तुझ्या कर्माचे फळ, नशिबावर अवलंबून राहून तू काय करतेस ते पाहतो मी। वडिलांचे असे कटू शब्द ऐकून सुमती मनात खिन्न झाली। स्वतःला दोष देत ती तिच्या पतीसह जंगलात गेली आणि भीतीने त्या निर्जन जंगलात ती रात्र तिने कशीबशी घालवली। त्या गरीब मुलीची अशी अवस्था पाहून देवी भगवती तिच्या मागील पुण्याच्या प्रभावाने प्रकट झाली आणि सुमतीला म्हणाली, मी तुझ्यावर प्रसन्न आहे। तुला हवे असलेले कोणतेही वरदान तू मागू शकतेस। भगवती दुर्गेचे हे वचन ऐकून सुमती म्हणाली, पण तुम्ही कोण आहात आणि माझ्यावर कृपा करण्याचे कारण काय, ते मला कृपा करून सांगा। सुमतीचे वचन ऐकून देवी म्हणाली, मी आदिशक्ती भगवती आहे। मीच ब्रह्मविद्या आणि सरस्वती आहे। जेव्हा मी आनंदी असते तेव्हा मी प्राण्यांचे दुःख दूर करते आणि त्यांना सुद्धा आनंद देते। हे सुमती, तुझ्या मागील जन्माच्या सद्गुणांचा तुमच्यावर परिणाम झाल्यामुळे मी तुझ्यावर खुश आहे। तुझ्या मागील जन्माची मी तुला कथा सांगते। तू मागील जन्मात निषादाची पत्नी होतीस आणि खूप धार्मिक होतीस, पण एक दिवस तुझ्या नवऱ्याने चोरी केली। त्यामुळे सैनिकांनी तुम्हा दोघांना पकडून तुरुंगात टाकले। त्यांनी तुम्हाला अन्न पाणी काहीही दिले नाही। ते दिवस होते नवरात्रीचे। अशा प्रकारे नवरात्री दरम्यान तुम्ही काहीही खाल्ले नाही। नवरात्रीचे 9 दिवस तुम्हाला उपवास घडला। हे सुमती, त्या दिवसांमध्ये जे व्रत घडले त्याच्या परिणामामुळेच प्रसन्न होऊन मी तुला इच्छित वरदान देते। तुला हवे ते माग। अशा प्रकारे दुर्गादेवीचे वचन ऐकून सुमती म्हणाली की जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर हे माते, मी तुम्हाला नमस्कार करते। कृपया माझ्या पतीचा कुष्ठरोग दूर करा। त्यावर देवी म्हणाली, तुझ्या पतीचा कुष्ठरोग दूर करण्यासाठी
तुम्ही त्या दिवसांमध्ये पाळलेल्या उपवासाचे 1 दिवस पुण्य अर्पण कर. त्या पुण्याच्या परिणामाने तुझा पती बरा होईल. अशा प्रकारे सुमती आणि तिचा पती देवीचे शब्द ऐकून प्रसन्न झाले. देवी दुर्गेच्या कृपेने तिच्या पतीचे शरीर कुष्ठरोगमुक्त झाले. पती बरा झालेला पाहून सुमती देवीची स्तुती करू लागली. हे दुर्गा माते, दुर्दैव दूर करणारी तू आहेस. 3 जगातील दुःखांचा नाश करणारी, सर्व दुःख दूर करणारी, आजारी लोकांना बरं करणारी, इच्छित वरदान देणारी आणि दुष्टांचा नाश करणारी तू आहेस. हे देवी, तू मला या आपत्तीपासून वाचवलंस. मी तुला नमस्कार करते. माझे रक्षण कर. सुमतीने केलेली अशी स्तुती ऐकून देवी खूप प्रसन्न झाली आणि सुमतीला म्हणाली, हे सुमती, तुझ्या उदरी उदालय नावाचा एक अतिशय बुद्धिमान, श्रीमंत, प्रसिद्ध मुलगा लवकरच जन्माला येईल. असे वरदान देऊन देवीने पुन्हा सुमतीला सांगितले, हे सुमती, तुम्हाला जे हवे ते माग. सुमती म्हणाली, हे भगवती दुर्गा माते, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर कृपया नवरात्रीच्या उपवासाच्या पद्धतीचे सर्व वर्णन मला सांगा. सुमतीचे शब्द ऐकून आई दुर्गा म्हणाली, हे सुमती, मी तुला सर्व पाप दूर करण्यासाठी नवरात्रीच्या उपवासाची विधी सांगते. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून 9 दिवस उपवास करावा. शुभ वेळेत घटस्थापना करावी आणि बीजरोपण करावे. त्यावर दररोज पाण्याने सिंचन करावे. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांच्या मूर्तींची स्थापना करावी आणि विधीपूर्वक त्यांची पूजा करावी. बीजरोपणाच्या फळातून अर्घ्य अर्पण केल्याने रूप प्राप्त होते. जायफळाने अर्घ्य अर्पण केल्याने कीर्ती प्राप्त होते. द्राक्षरसाने यश मिळते. आवळ्याद्वारे आनंद मिळतो आणि केळीसह अर्घ्य अर्पण केल्याने सुवर्ण प्राप्त होते. अशा प्रकारे फुले आणि फळांसह अर्घ्य अर्पण केल्यानंतर व्रत संपल्यानंतर 9व्या दिवशी विधी करावा. तूप, नारळ, मध, जव आणि तीळ तसेच फळे घेऊन पूजा केल्याने इच्छित फलप्राप्ती होते. जो व्यक्ती व्रत पाळतो त्याने या विधींचे पालन केल्यानंतर अत्यंत विनम्रतेने आचार्यांची पूजा करावी आणि यज्ञाच्या सिद्धीसाठी त्यांना दक्षिणा द्यावी. अशा प्रकारे वर्णन केलेल्या विधीनुसार उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. याबद्दल शंका घेऊ नये. या 9 दिवसांमध्ये जे काही दान दिले जाते त्याच्या सहस्त्रपटीने फळ प्राप्त होते. हे नवरात्रीचे व्रत केल्यास अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त होते. ब्रह्मदेव बृहस्पतींना म्हणाले, अशा प्रकारे सुमतीला नवरात्रीच्या उपवासाची विधी सांगून देवी अंतर्धान पावली. म्हणून जो पुरुष किंवा स्त्री भक्तिभावाने हे व्रत पाळतील ते ह्या जगात सर्व सुख प्राप्त करतील आणि शेवटी त्या व्यक्तीस मोक्ष प्राप्त होईल. मी तुम्हाला सांगितलेल्या ह्या दुर्मिळ व्रताची खूप महानता आहे. हे ऐकून बृहस्पतींना खूप आनंद झाला आणि ते ब्रह्मदेवांना म्हणाले, हे ब्रह्मदेव, तुम्ही खूप दयाळू आहात, कारण तुम्ही मला या व्रताचे महत्त्व सांगितलेत. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, हे बृहस्पती, ही देवी भगवती सर्व जगाची रक्षण करता आहे. या महादेवीचा महिमा कोण जाणू शकतो? भगवती देवीचा विजय असो. तर मित्रमैत्रिणींनो, अशी होती नवरात्र व्रताची कथा. या कथेतून तुम्हाला नवरात्र व्रताचा महिमा समजलाच असेल. ही कथा तुम्हाला आवडली असेल अशी मी आशा करते. नवरात्रीमध्ये तुम्हाला दिवसातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ही कथा ऐका आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त करा. तसेच देवीची कृपा आपल्याबरोबर इतरांवर सुद्धा व्हावी यासाठी कथेचा हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, आपल्या कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. तसेच अशा मनोरंजक आणि माहितीपूर्ण कथांसाठी कथाकुंज मराठी आपल्या मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच सुंदर कथेसह. धन्यवाद.